औरंगाबाद हे औद्योगिकदृष्ट्या देशातलं एक महत्त्वाचं शहर आहे। अलीकडच्या काळात हे शहर उद्योजक, व्यापारी आणि गुंतवणूकदारांचं डेस्टिनेशन म्हणून पुढे येऊ लागलंय। बजाज, व्हिडिओकॉन, स्कोडा, गरवारे यासारख्या बड्या उद्योग समूहांनी औरंगाबादला मोठा विस्तार केला। या मोठ्या उद्योगांसोबतच अनेक पूरक उद्योग इथं तयार झालेत आणि याच पूरक उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी क्लस्टर संस्कृती उदयाला आली आहे। औरंगाबादमध्ये सध्या ऑटो कंपोनंट क्षेत्रातल्या उद्योगांसाठी ऑटो क्लस्टर आहे। त्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी इलेक्ट्रॉनिक क्लस्टरला सरकारनं मंजुरी दिली आहे। केंद्र सरकारनं देशभरातल्या 8 शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स हब उभारण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये औरंगाबादचाही समावेश असून इलेक्ट्रॉनिक हबमुळे शहराच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे। इलेक्ट्रॉनिक क्लस्टर व्हावं अशी गेल्या अनेक वर्षापासून उद्योजकांची मागणी होती, कारण इलेक्ट्रॉनिक्स हब इथे तयार होण्यासाठी खूप पूरक असं वातावरण आहे। व्हिडिओकॉन सारखी मोठी अग्रणी देशातली कंपनी इथे आहे की जिचे की 70% जास्त कंपोनंट्स हे आजही इम्पोर्ट केले जातात। त्यामुळे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रासाठी खूप मोठा वाव इथे दिसून येत आहे। खास करून तरुणांसाठी खूप मोठी संधी औरंगाबादमध्ये निर्माण झालेली आहे। ऑटो क्लस्टरला ज्या पद्धतीमध्ये यश मिळालेलं आहे, ज्या पद्धतीमध्ये त्यांना प्रतिसाद मिळालेला आहे, त्याचं पुढचं पाऊल म्हणून इलेक्ट्रॉनिक क्लस्टरकडे बघितलं जात आहे। इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर इथे यशस्वी होण्याची अनेक कारणं सांगितली जात आहेत, कारण इथे ऑटो ॲन्सिलरीचं मोठं हब औरंगाबादमध्ये तयार झालेलं आहे। ऑटो ॲन्सिलरीमध्ये आज इलेक्ट्रॉनिक क्षेत्राची खूप मोठी मागणी आहे। इथे सिमेंट्स आहे, व्हेरॉक आहे, बडवे इंजिनिअरिंग आहे, एंड्युरन्स सारख्या मोठमोठ्या कंपन्या ज्या की आज ऑटो इंडस्ट्रीमध्ये मोठी कामगिरी करत आहेत। अशा लोकांना किंवा ऑटोमेशन सारख्या मोठ्या इंडस्ट्रीजला या इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचा खूप मोठा सहभाग मिळणार आहे। आणि नव्याने मराठवाड्यामध्ये नव्याने जे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामधले जे अभियंते बाहेर पडत आहेत महाविद्यालयांमधनं, अशा सर्व तरुणांसाठी ऑटो क्लस्टर ही एक मोठी संधी म्हणून पुढे येणार हे नक्की। ब्राउनफील्ड इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर स्थापनेसाठी सरकारकडून 75% वाटा उचलण्यात येणार आहे, तर स्थानिक उद्योगांना 15% निधी उभारावा लागणार आहे। औरंगाबादमध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी पोषक असं वातावरण निर्माण झालंय। याच पार्श्वभूमीवर चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरनं पुढाकार घेतलाय। औरंगाबादच्या मार्केटिंगच्या दृष्टीनं या क्लस्टरला पथदर्शी मॉडेल म्हणून सादर करायचा चेंबरचा मानस आहे। ब्राउनफील्ड इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर ये औरंगाबाद उसमें शॉर्ट लिस्टेड हुआ है। तो ये जो लोकेशंस शॉर्ट लिस्ट हुई हैं, इसके पीछे कारण है कि वहाँ पे ऑलरेडी एग्जिस्टिंग इलेक्ट्रॉनिक्स से रिलेटेड स्ट्रेंथ अवेलेबल है। तो चैम्बर ऑफ मराठवाड़ा इंडस्ट्रीज एंड एग्रीकल्चर जो है उसने पहले एक मराठवाड़ा ऑटो क्लस्टर इस्टेब्लिश किया है DIPP की स्कीम के अंडर। 85 करोड़ रुपीज़ का प्रोजेक्ट है, जिसमें चैम्बर ने इनिशिएटिव लेके उसको अच्छे तरीके से इम्प्लीमेंट किया है। तो जब ब्राउनफील्ड क्लस्टर इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर के लिए औरंगाबाद को शॉर्टलिस्ट किया, तो चैम्बर ने इनिशिएटिव लिया, क्योंकि हमारे बहुत सारे मेंबर्स जो स्मॉल एंटरप्रेन्योर्स हैं, इलेक्ट्रॉनिक्स की फील्ड में काम करते हैं औरंगाबाद से, उनको हमने एक प्लेटफॉर्म पे लेके आए और उनकी मदद से हमने इस सब्जेक्ट को ड्राइव किया है। और काफ़ी ज़्यादा एडवांस स्टेज में है। उसमें स्पेशल पर्पस व्हीकल बनाया गया है, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट बनाई गई है, जिसको स्टेट गवर्नमेंट की तरफ से ऑलरेडी प्रिंसिपल अप्रूवल मिला है। अब फाइनल अप्रूवल के लिए वो DIT के पास जाएगा सेंट्रल गवर्नमेंट में, उसके लिए काम चल रहा है। व्हिडिओकॉन ही सगळ्यात मोठी इलेक्ट्रॉनिक कंपनी औरंगाबाद शहरात आहे। या कंपनीला माल पुरवठा करणारे अनेक छोटे उद्योजक आहेत। याशिवाय औरंगाबाद इलेक्ट्रिक ग्रुप, सिमेंट्स,
क्रॉम्प्टन ग्रीव्हससह ऑटोमेशन क्षेत्रातील 17 ते 18 कंपन्या शहरात आहेत। अशा सर्वच कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर बंद पडलेल्या कारखान्यांनाही क्लस्टरमुळे नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा आहे। चायनीज कॉम्पोनंट आल्यामुळे इथले जे उद्योग होते इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातले ते उद्योग बंद झालेत आणि आता जे इलेक्ट्रॉनिक क्लस्टर जे येतं आहे औरंगाबादमध्ये त्याच्यानी हे बंद पडलेले उद्योग किंवा जे काही कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंगचे कारखाने होते ते नवीन टेक्नॉलॉजी घेऊन इथं येतील आणि ती कॉम्पीट करतील, जगामध्ये कॉम्पीट करतील अशी आशा आहे। आज तसं बघितलं गेलं तर आमचा इलेक्ट्रॉनिकमध्ये इम्पोर्ट हा साधारण 70%च्या वरती आहे आणि फक्त 30% जे काय आम्हाला कच्चा माल लागतो हा फक्त लोकलमध्ये घेतला जातो। तर जो काही हा 70% आपल्याकडे वाव आहे, संधी आहे, ही पूर्णपणे भरून निघू शकते। ऑफकोर्स त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या फारच खर्चिक आहेत, ज्या लहान कंपन्यांना जमू शकत नाही, पण या क्लस्टरच्या माध्यमातून जर मोठे उद्योग आले ज्याच्यामध्ये सेमीकंडक्टर सारखे जे उद्योग ज्याला जास्त पैसा लागतो एस्टॅब्लिशमेंटसाठी, हे जर क्लस्टरच्या माध्यमातून आले तर फॉरेनवरची किंवा चायनावरची आजची डिपेंडन्सी जी आहे ही डिपेंडन्सी आपण संपुष्टात येऊ शकते। या क्लस्टरमध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्र असणार आहे। या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग केली जाईल। त्यासोबतच मॉड्युलर कॅबिनेट मॅन्युफॅक्चरिंग प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास केंद्र अशा अनेक सुविधा इथं असणार आहेत। भारत सरकारने भारतामध्ये 10 असे सेंटर निवडले इलेक्ट्रॉनिक क्लस्टरमध्ये, त्याच्यात औरंगाबादचा समावेश झाला। कारण DMIC आता औरंगाबादला येते, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये, त्याच्यामुळे औरंगाबादला इलेक्ट्रॉनिक क्लस्टर जर आलं तर त्याचं जे नवीन इंडस्ट्रियलिस्ट इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये येणार आहेत त्याला फार मोठा बेनिफिट होणार आहे। कारण इलेक्ट्रॉनिक क्लस्टर हा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये कॉमन फॅसिलिटीज क्रिएट केल्या जातील। इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीजला लागणाऱ्या ज्या फॅसिलिटीज स्मॉल स्केल इंडस्ट्रीजवाले अफोर्ड नाही करू शकत त्या सगळ्या मशिनरीज ह्या इलेक्ट्रॉनिक क्लस्टरमध्ये येणार आहेत, जेणेकरून स्मॉल इंडस्ट्रीजवाल्यांना आपलं काम करण्यासाठी पुणे, मुंबई, हैदराबादला न जाता ह्या कॉमन फॅसिलिटीज सेंटरमध्ये ज्या वेगळ्या मोठमोठ्या मशिनरी असतील त्याच्यामध्ये ते आपलं काम करून घेऊ शकतील। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे औरंगाबादला ऑलरेडी ऑटो क्लस्टर आलेलं आहे। तर ऑटो क्लस्टर आल्यामुळे ऑटो कॉम्पोनंट बनवणाऱ्या जेवढ्या इंडस्ट्रीज औरंगाबादमध्ये स्मॉल स्केल त्यांना फार मोठ्या प्रमाणात बेनिफिट झालेला आहे। इलेक्ट्रॉनिक क्लस्टरमधील सुविधांमुळे या क्षेत्रातल्या उद्योगांना त्याचा फायदा मिळेल। शैक्षणिक क्षेत्राला या क्लस्टरचा उपयोग प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी करून घेता येऊ शकेल। नवीन उद्योजकांना त्यांच्या उद्योग उभारणीसाठी हे क्लस्टर मदत करेल। क्रिया जी आहे हिच्यावरती बऱ्याच बहुतांशी म्हणजे चांगल्या प्रकारे ते थांबेल आणि स्थानिक लोकांना जो आहे तो रोजगार उपलब्ध होईल आणि इथनं मग हे लोक परचेस करतील या क्लस्टरकडनं। आणि ऑटो क्लस्टरसारखे क्लस्टर इथे यशस्वी झालेले आहेत। टायनी इंडस्ट्रीजचं त्यांचंही क्लस्टर सध्या बरंचसं 60-70% पुढं गेलेलं आहे इंजिनिअरिंग क्लस्टर। त्यातच इलेक्ट्रॉनिकचं क्लस्टर इथं होतं आहे म्हटल्यानंतर खरंच केंद्र शासनाला धन्यवाद द्यायला पाहिजे की इथल्या मोठे उद्योग तर फायदेशीर राहणारच आहेत, पण छोट्या उद्योगांनासुद्धा ते पूरक असणार आहे। बेसिकली काय होतं की व्हिडिओकॉनचं जर आपण उदाहरण घेतलं तर 60-70% इलेक्ट्रॉनिक पार्ट ते बाहेरनं चायनातनं मागवतात आणि मग व्हिडिओकॉन जर 60-70% चायनातनं मागवतात, ते जर इथल्या लोकांनी त्यांची 40%ची जरी पूर्णता केली इथे मॅन्युफॅक्चरिंग करून तर तेवढा बेनिफिट तो व्हिडिओकॉनलाही होईल आणि इथल्या उद्योगांनाही होईल। मग तरुणांनी काय करायला पाहिजे की जर आता हे इलेक्ट्रॉनिक क्लस्टर होतच आहे तर त्या दृष्टीने त्यांनी 50-50, 100-100 लोकांचा ग्रुप एकत्र करून वेगवेगळ्या ठिकाणी हे क्लस्टर स्थापन करायला पाहिजे आणि शासनाचा तो बेनिफिट घ्यायला पाहिजे। लघु उद्योगांना ही एक सुवर्ण संधी असेल की ते इथेच त्या किट मॅन्युफॅक्चरिंग करतील।